नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये। मुंबईतील प्रसिद्ध जे हॉस्पिटलमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे। तुम्ही माझ्या मागे बघितलं तर मी आता जे हॉस्पिटलमधील ब्लड बँक जवळ उभा आहे। या रक्तपेढीवर अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली असून ही रक्तपेढी तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले आहेत। तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कडक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती आपल्याला मिळते। या कारवाईनंतर आम्ही जे हॉस्पिटल प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला। खरं तर अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जे हॉस्पिटलमध्ये ब्लड बँकवर केलेल्या कारवाई संदर्भात बोलण्यासाठी आज आपण वैद्यकीय अधीक्षक संजय सुरासे सरांना भेटणार आहोत। त्यांच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत, प्रशासनाची काय बाजू आहे, आज आपण इथे जाणून घेणार आहोत। सर नमस्कार, मी स्वागत करतो कुलाबा न्यूज 24 मध्ये। नमस्कार। सर्वप्रथम मी वैद्यकीय अधीक्षक जे रुग्णालय आहे। गेल्या 3-4 दिवसापासून जी वृत्तपत्र आणि विविध वाहिन्यांमध्ये जी रक्तपेढीबद्दल जी न्यूज येत आहे त्यामध्ये कुठेतरी जे रुग्णालय प्रशासनाची थोडी नाराजगी आम्ही व्यक्त करतो। कारण जे महानगर रक्तपेढी ही हिचा आणि जे रुग्णालयाचा काहीही संबंध नाही। जे महानगर रक्तपेढी ही SBTC राज्य रक्त संक्रमण परिषदे संचालित आहे आणि त्या रक्तपेढीला 2009 मध्ये काही दिवसासाठी जे रुग्णालयाने ती जागा देण्यात आली होती आणि गेल्या काही वर्षापूर्वी जवळपास 6 ते 7 वर्षापूर्वी त्यांची खारघर सेक्टर 20 मध्ये रक्तपेढी ही तयार झालेली आहे। त्याबाबत आम्ही प्रशासनालाही पत्र दिलेले की सदर रक्तपेढीची जागा ही तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेली होती आणि त्यांनी ती जागा खाली करण्यात यावी आणि जे रुग्णालय एक्सपांड होत आहे आणि त्यातील काही विभागात जागा अपुरी पडत आहे, त्यासाठी आम्ही ती जागा वारंवार प्रशासनाकडे मागत आहोत। तरी एकदा सांगू इच्छितो की जे महानगर रक्तपेढी आणि जे रुग्णालय याचा कुठेही काही संबंध नाही आणि समाजात बऱ्याचशा ठिकाणी हा न्यूज पसरत असल्यामुळे कुठेतरी जे रुग्णालयाची प्रतिमा मलिन होत आहे। त्याबाबत सर्व स्तरावरतून नाराजगी व्यक्त होत आहे। जे रुग्णालयात जे रुग्ण ट्रीटमेंट घेतात त्यांनाही कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। परत जे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर्स किंवा बाहेरील जे रुग्णालयातून जे शिकून गेलेले डॉक्टर्स आहेत त्यांना एकच सांगू इच्छितो की जे महानगर रक्तपेढी ही जे रुग्णालयाशी संबंधित नसून ती SBTCच्या अंतर्गत असलेली रक्तपेढी आहे। हॉस्पिटल प्रशासनाने आपली बाजू मांडली असली तरी प्रश्न असा उपस्थित होतो की एवढ्या मोठ्या सरकारी रुग्णालयातील रक्तपेढीवर ही नामुष्की का उडावली। तपासादरम्यान या रक्तपेढीमध्ये कमालीची अस्वच्छता आढळून आली आहे। ही एवढेच नाही तर रक्त संकलनासाठी आणि ते साठवण्यासाठी जे आवश्यक आणि योग्य वातावरण असायला हवं त्या नियमांचे पालन केले गेले नाही असे देखील स्पष्ट होतंय। पण खरा प्रश्न या रुग्णालयात येणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांचा आहे। जे हॉस्पिटलमध्ये दररोज शेकडो शस्त्रक्रिया होतात, अपघातग्रस्त रुग्ण येतात। आता रक्तपेढी तात्पुरती बंद झाल्याने रक्ताची तातडीची गरज कशी भागवली जाणार? रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी इतर रुग्णालयामध्ये फेऱ्या मारावं लागणार का? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। खरं तर आरोग्याला धोक्यात घालणाऱ्या अशा निष्काळजीपणावर झालेली कारवाई योग्यच आहे, पण प्रशासनाने देखील रुग्णांचे हाल होणार नाहीत याची काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे। यावर तुमचं म्हणणं काय, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा।